आखाती देशातल्या या युद्धादरम्यान रशियानं एक मोठा निर्णय घेतलाय। 1 एप्रिलपासून पेट्रोल निर्यात बंद करण्याचा निर्णय रशियानं घेतलाय। पुढील 4 महिने पेट्रोल निर्यात बंद असेल असं रशियानं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जगावरचं तेल संकट आणखी गडद होणार आहे। रशिया युक्रेन युद्धात त्याचबरोबर मध्य पूर्वेतील इस्रायल इराण या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये सध्या अस्थिरता आहे आणि अशामध्येच आता इराणनं ज्या पद्धतीने कोंडी केलेली आहे त्यामध्येच आता रशियानं सुद्धा इंधनासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय, ज्यामुळे जागतिक स्तरावर खळबळ माजलेली आहे। रशियानं 1 एप्रिलपासून पेट्रोलच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय केवळ रशियापुरता मर्यादित नाहीये, तर त्याचे पडसाद जगातल्या अनेक देशांवर सुद्धा उमटणार आहेत। आपण पाहतोय ग्राफिकमधून कशा पद्धतीने निर्यात पेट्रोलची रशियानं बंद केलेली आहे, त्याचा काय परिणाम होणार आहे। 1 एप्रिलपासून 2026 पासून पेट्रोल निर्यातीवर बंदी घातली गेली आहे। देशांतर्गत इंधन पुरवठा सुरक्षित करण्यासाठी पुतीननं हा निर्णय घेतलाय। रशियामध्ये लवकरच शेतीचा हंगाम सुरू होणार आहे। ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांसाठी इंधनाची गरज आहे आणि त्याची मागणी सुद्धा वाढणार आहे। रशियातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर युक्रेननं हल्ले चढवलेत। पेट्रोल उत्पादनावर त्याचा परिणाम झालाय। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सुद्धा वाढ झाली आहे। रशियाचे विशेष द्विपक्षीय करार असणाऱ्या देशांना बंदीतून सूट मिळण्याची शक्यता आहे। रशियाच्या बंदीमध्ये कच्च्या तेलाचा समावेश नाहीये। भारत रशियाकडून कच्चं तेल घेतो, पेट्रोल नाही। रशियाच्या पेट्रोल बंदीचा भारतावर परिणाम होणार नाही।